आज पाहणार आहोत श्वसन म्हणजेच रेस्पिरेशन. प्रत्येक श्वासात ऊर्जा. प्रत्येक श्वास जीवन आहे. तुम्हाला माहीत आहे का? आपण दररोज सुमारे 20,000 वेळा श्वास घेतो. आपण दर मिनिटाला सरासरी 12 ते 20 वेळा श्वास घेतो. श्वास घेताना साधारण 0.5 लिटर हवा फुफ्फुसात जाते. श्वासाशिवाय आपण 3 मिनिटापेक्षा जास्त जगू शकणार नाही. हवेमध्ये 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन आणि उरलेल्या भागात कार्बन डायऑक्साईड व पाणी असते. आपल्या शरीराला सगळ्यात जास्त हवे असते ऑक्सिजन, कारण ऑक्सिजन शिवाय शरीरात ऊर्जा तयार होत नाही. मित्रांनो, श्वसनाचे 2 मुख्य भाग असतात. एक आहे ब्रीथिंग म्हणजेच श्वास घेणे, हवेतील ऑक्सिजन फुफ्फुसात घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे. आणि दुसरा भाग आहे सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजेच पेशीतील ऊर्जा तयार होणे. पेशीमध्ये ऑक्सिजन आणि अन्नातील साखर एकत्र येऊन ऊर्जा तयार करतात. फुफ्फुसामध्ये अल्व्होली नावाच्या लहान पिशव्या असतात. तिथे ऑक्सिजन रक्तात जातो आणि रक्तातील कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसामध्ये येतो, ज्याला आपण बाहेर टाकतो नाकाद्वारे. रक्तातील लाल पेशीमध्ये हिमोग्लोबिन नावाचे प्रोटीन असतं, जे ऑक्सिजन घट्ट पकडून ठेवतं आणि शरीरभर पोचवते. पेशीमध्ये ऑक्सिजन आणि ग्लुकोज म्हणजेच साखर मिळून ऊर्जा तयार करतात. ग्लुकोज, ऑक्सिजन यांच्यामुळे कार्बन डायऑक्साईड, पाणी तयार होते आणि महत्त्वाची म्हणजे ऊर्जा, त्याला आपण ATP म्हणतो, अडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हाच ऊर्जेचा स्रोत आपल्या शरीराला चालवतो. शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा देण्यासाठी ATP लागतो. ऊर्जा तयार करताना कार्बन डायऑक्साईड तयार होतं, जे शरीरात जमा झालं तर आपल्याला त्रास होतो. म्हणून शरीर रक्ताद्वारे कार्बन डायऑक्साईड लंग्समध्ये आणतं आणि आपण श्वास सोडताना ते बाहेर टाकतो. झाड श्वसनास मदत करतात, कारण ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. व्यायाम करताना श्वसनाचा वेग वाढतो, कारण शरीराला जास्त ऑक्सिजन लागतो. श्वसनामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, ज्यामुळे आपण खेळू, धावू, शिकू आणि हसू शकतो. झाड लावा, स्वच्छ हवा ठेवा आणि खोल श्वास घ्या, कारण श्वास म्हणजेच जीवन. मित्रांनो, आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.